तर राणे, हाके, फुके आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे काळे बोके, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. मी एक सामान्य माणूस आहे, व्यावसायिक आहे. पण अरे तुम्हाला आमचा त्रासच काय हेच आम्हाला कळाना. अरे झाले 70 वर्ष लोक दुसरे आरक्षण खातेत किंवा नोकऱ्याला लागत आहेत. लागू द्या ना, आमच्या बी पोरं नोकऱ्याला लागू द्या, भेटू द्या आम्हाला पण आरक्षण. मराठा समाज हा कायम सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मोठा भाऊ आहे. अरे मग जर आज मोठ्याच भावाची परिस्थिती बिकट आहे, मोठ्याच भावांच्या पोरांना शिक्षणात अडचण आहे, नोकरीत अडचण आहे, तर तुमचं काय दुखत आहे? आम्हाला आरक्षण भेटन, आम्ही मुंबईला येणार आहेत, आम्ही संघर्ष करतो, 2 वर्ष झालं, तुमचं दुखणंच काय आम्हाला कळाना. बरं तुमची परिस्थिती आज रोजी अशी झाली की आमच्याकडे पावसाळ्यात डवणे पडत असतात बघा, डवणे ते कोणाकून पण चढतात आणि गांडीकून पण चलतात. तसं तुमचं झालंय. तुम्हाला नेमकं विरोध कशाला करावा आणि कशाला नाही करावं हेच कळाना. अरे बाबा हो, जर मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसती तर बाबासाहेबांनी देता वेळेस, छत्रपती शाहू महाराजांनी देता वेळेस, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी देता वेळेस ओबीसी मधून आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण दिलंच नसतं ना. तुम्ही विरोध करणारे कोण? तुमची लायकी काय बाबासाहेबांपेक्षा, पंजाबरावांपेक्षा, छत्रपती शाहू महाराजांपेक्षा मोठी झाली का? त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान तुम्हाला आहे? अरे आम्ही हे कवरक सांगायचं आणि कवरक संघर्ष करायचा हे तरी सांगा. अरे इतके वर्ष झाले, 70 वर्ष झाले रे, आमचे पोरं नोकऱ्याला नाहीत, आमचे पोरं शिक्षणात नाहीत. ह्याचा तर विचार करा. आमच्या शेतकरी मायबापाचे फीस भरू कंबरडं मोड रे. आणि तुम्हाला जर अजून मी आमचा विरोध करायचा असेल तर तुमचा जो धर्म तुम्ही करीत राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणार आणि तुमच्या बापाकडून पण आरक्षण घेणार, त्याला कुणीच रोखू शकत नाही. # मराठा आरक्षण, एक मराठा कोटी मराठा.